मॉनिटरला द्यावा पुन्हा एकदा सर्व भजन रसिकांना विनंती आहे की जर कार्यक्रमाला रंगत यावी असं तुम्हाला वाटत असेल तर कृपा करून सर्वांनी तुमची चप्पल नक्की जाणार नाही याची गॅरंटी माझी, कारण कारणच मुळात त्या चप्पल हरवता रे म्हणून ती सगळी गाडीवर बसलेली पटलं ते काय. पुन्हा एकदा विनंती करतोय मंडळाच्या वतीने आणि दोन्ही भुवनच्या वतीने कार्यक्रमाला जर मजा यायला पाहिजे तर समोर येऊन बसलात तर खरोखर अजून मजा येईल. प्लीज जर कोणाला आमची विनंतीला मान द्यायचं असेल तर ते नक्कीच येऊन समोर बसतील आणि जे येतील खाली बसायला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होतील. माझ्या शब्दात डिमांड बघा तिघजा नेले अजून येते गजेला बरेच अर्धे येतले हार्मोनियमचा आवाज थोडासा
देवता आणि स्थान देवतेला प्रथमपत्र अभिवादन जमलेला माझ्या तमाम भोजनाची राजापूर तालुक्यामध्ये गोरटी गावात आई मीनादेवी मंदिराचा वर्धापन सोहळा आयोजित करून सत्यनारायणाची महापूजा सोहळा आयोजित एवढ्या लांबून इथं आलो आणि तुमच्या गावात मध्ये येऊन आम्ही दोन्ही भाऊ असं सांगणार नाही की तुम्ही बक्षीस म्हणून पैसे म्हणून बक्षीस आम्हाला द्या असं सांगणार नाही, पण तुमच्या टाळ्या महत्वाच्या आहेत. कारण तुमच्या गावात एखादा कलावंत आला, कलाकाराला महत्वाचं काय टाळ्या. त्याच्यामुळे टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका. महिला वर्ग काय झाला तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हीच आहे समीर कदम बुवांची आणि विनोद चव्हाण बुवांची जाहिरात. त्याच्यामुळे बाकी काही विषय नाही, टाळ्या वाजणं गरजेचं आहे. मनोरंजन तुमचं नक्की होणार, कारण दोन्ही बुवा ते बुवा ताकदीचे, मी जरा कमी ताकदीचे. आगे आगे देखो.
आवाज वाढव ना माझा, यात पक्वादन तबलेपेक्षा माझं वाढव. आणि कोरस पण हॅलो हॅलो हिलो साग पनि धा सानी धा पर पनि धा पर ज्याच्या कृपेचा मजला बोलाला योगी अंतरीचा गुरुराज आला. गुरुदत्तैसा मज बोध केला. Happy
सुरुवात विनोद चव्हाण यांनी केलेली आहे. आज आमच्या सिंधुदुर्गातच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये आज संगीत म्हणजे अथांग महासागर आहे आणि त्या महासागरामध्ये पोहणारी जर व्यक्ती कोण असेल तर आमचे बुवा विनोद चव्हाण बोलतात. जोरदार टाळ्या वाजवा. हार्मोनियम वाजवण्यामध्ये एक नंबर पटाईत आणि आवाजाच्या बाबतीत तर पहाडी आवाज आहे, कारण त्यांची शरीरयष्टी तशी. राहता राहिला विषय माझा काय तर ते अथांग महासागरात पोहत आहेत आणि मी त्या सागराच्या कडेने चाललोय आणि माझ्या पायाच्या बोटीला आता कुठे पाणी लागते. जराशी बोटी भिजलेली आहे. बोटी व भाषा आपल्या कुडाळमध्ये पायाच्या अंगठ्याला बोटी म्हणतात, बरोबर ना. तुम्ही तिकडे अलिबागला गेलात 20 रुपये दिले मुळा हात घाल, तुमका जमला नाही म्हणून त्याच्यात 20 घातला आणि ते काय सांगणार तू मुळा हात घाल. तो 40 मध्ये 90 मरून गेलो बाय. असं पण हसवता येत नाही. अभ्यास करूच लागतात त्याचा वागला तिने उगाच वीज नाही तो डोक्यात म्हणतो म्हणता वीज दिले का आधी वीज घालून आपल्या नाही तर तुमच्या मागाने काय देणार नाही. पण खरोखर सुंदर. आणि कोणी सांगितलं भजन भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. ते भगवंताचं नामस्मरण, त्या भगवंताच्या चरणाशी नतमस्तक होणे म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. आज एवढं हे पटांगण शेणाने सारवलेलं आहे. वा काय बदललंय बघा. पण या शेणाने सारवलेल्या जमिनीत आताची पिढी बसत नाही. त्यांना चिरे लागतं उबदार. ह्याच सांगतो ते शेवटपर्यंत येऊन बसातच बरोबर ना. आमची आजी त्यावेळी अंगण सारवायची शेणाने आणि त्या अंगणामध्ये बसण्याची व मजा वेगळी होती की नाही. आता हाय आता तुम्ही आम्हाला त्यावेळी भजनी बोलना लाकडी खुर्च्या दिल्या जायच्या. आता हे प्लॅस्टिकची कड येत ज्याची जळतात एकाच कळतात काय सांगणार. आज चव्हाण बुवा खरोखर सुंदर बुवा भजन त्यात काय वाद नाही. बुवानी भजनाबद्दल सांगितलेले माणसाचा स्वभाव, माणसाच्या स्वभावाच्या 2 बाजू असतात बुवा. तुम्ही बोललात की एवढं म्हणजे माझ्याबद्दल बुवा चांगलं बोलले की युवा जनरेशन मध्ये चांगले गोड गाळ्याचे बुवा आहे आणि 1 नंबरचे असं तुम्ही बोललात. तो तुमच्या मनाचा मोठेपण आहे. मी अजून अंड्यातच आहे म्हणजे लहान आहे. पण माणसाचा स्वभाव बघा, 1 रुपयाच्या नाण्याला 2 बाजू असतात. तसं माणसाचा स्वभाव. कोणी पहिलं बोलले माझा स्वभाव असा आहे आणि दुसऱ्या बाजूने काय बोलले माझा स्वभाव दुसरा पण आहे तो पण दाखवेल. पण बुवा खरं सांगतो माणसाचा स्वभाव हा देवगडच्या हापूस आंब्याप्रमाणे पाहिजे. का? कारण तो गरिबांच्या जरी घरात गेला ना तरी तीच चव देतो आणि श्रीमंताच्या घरात जरी गेला तरी तीच चव देतो. आमचे चांगले आहेत. कधी कधी माझं पण ऐकतात. माझ्याकडून सुद्धा कधी कधी सल्ला घेतात. त्या दिवशी मला फोन केला, समीर अरे एक प्रॉब्लेम झाला. म्हटलं बुवा काय झालं? अरे म्हणतात मला जवळच दिसत नाही. मग म्हटलं एक काम करा चष्मा लावा. अरे म्हणतो मी चष्मा लावला पण शेजारी सांगते तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही. मग म्हटलं चष्मा काढून टाका. अरे म्हणतात चष्मा काढेल पण चष्मा काढल्यावर शेजारी दिसत नाही. त्याच्यात काय उंदीर बिंदीर नाही. तुम्ही असेच हसत राहा आणि असंच मनोरंजन होणार. त्यात काय वाद नाही. सुंदर 15 मात्रा बुवा आणि त्याचप्रमाणे वादन अप्रतिम. इथं जोरदार बुवांसाठी आणि त्यांच्या वादकांसाठी
धन्यवाद. सुप्रसिद्ध भजनकार प्रथमेश घाडीगावकर बुवा यांचे शिष्य सन्मान्य सुशांतजी बाणे यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.